हा बोला बाबा. कसे आहेत बाळा? मी बरी आहे, तुम्ही? आम्ही सगळे मजेत आहे. काल आईने सांगितलं होतं तुला. बाबा मला लग्न नाही करायचंय, तुम्ही का मला समजून घेत नाही आहात? हे बघ, दिले ना तुला एवढे वर्ष, आता लग्न कर. बस झालं आता. मुलगा पण चांगला आहे आणि ऑफिसर आहे आणि शिकवतो बोलतायत ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? अहो बाबा, पण मला युपीएससी क्रॅक करायचे, तुम्ही का हे नाही? मला पण सांगू नकोस. चल. बाबा माझा. काय ग विद्या, काय झालं? अगं आई बाबा लग्न ठरवतायत आणि मुलगा ऑफिसर आहे, पुढे शिकवतो म्हणतायत, पण माझ्या स्वप्नांचं काय ग? अगं मुलगा शिकवायला तयार आहे तर मग चांगलंच आहे की. अगं चांगलं तर आहेच ग, तुला आठवतं आपल्या कॉलेजची टॉपर ती पूजा, ती पण युपीएससी करत होती. जर लग्न झालं, मागच्याच आठवड्यात ती मला भेटली होती. मी तिला तिच्याबद्दल विचारलं तेव्हा मला तिने सांगितलं की पहिल्या वर्षी सासू सासऱ्यांचं दुखणं, दुसऱ्या वर्षी तिला मुलगा झाला आणि त्या मुलाच्या मागे धावता धावता तिची सगळी स्वप्न मागे राहिली. अगं पण सगळ्याच मुलींचे नशीब आणि आयुष्य सारखे नसतात विद्या, आणि सासर हे मुलीचं दुसरं घरच असतं. मला मान्य आहे की सासर हे मुलीचं दुसरं घरच असतं. अगं पण त्याच घरात कितीतरी मुलींची पुस्तकं बंद होतात. त्याचं काय? अगं आज कितीतरी मुली स्वतःची स्वप्न घेऊन सासरी जातात. तू खरं तर त्यांना विचार की स्वप्न म्हणजे काय असतं. त्यांनी सासरच्या उंबरठ्यावरच सोडलेली आहेत.